अत्यंत दुःखी अंतकरणाने जमलेले तालुक्यातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पदाधिकारी, आपल्या आयुष्यामध्ये ही वेळ आपल्या सगळ्यांसाठी येईल असं आपल्याला कधी वाटलं नव्हतं. सगळे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हिमालय एवढं उत्तुंग काम राजकीय जीवनामध्ये ज्या व्यक्तीने केलं आणि त्यांचं जाणं झाल्यामुळं आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्याकरता शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित आहोत. घटना घडल्यापासून सगळ्यांची मनं गलबलून गेलेली आहे की या राज्यामध्ये ज्यावेळी दिल्लीवर संकट आलं त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब जसे धावून गेले, हिमालयाच्या त्याला सह्याद्री धावला असं तेव्हा म्हटलं गेलं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ आदरणीय छत्रपती पवार साहेब राज्यात नेतृत्व करून देशामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यांच्याच पठडी त्यांनी घरामध्ये आणि राजकीय जीवनात तयार झालेलं तुमचं आम्ही सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार की ज्यांचा अनेकांनाच परिसर स्पर्श झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक नेतृत्व उभी राहिली, पक्षातून अनेक नेतृत्वांना संधी मिळाली. जीवनातला प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, प्रत्येक मिनिट दादांनी समाजाकरता व्यतीत केलं. समाजातल्या तळागाळाच्या माणसाला न्याय देण्याच्या करता काम केलं. विकासाची खेडोपाडी पोहोचवली. सर्व धर्म समभाव आणि पुरोगामी विचार महाराष्ट्राचा जो सर्वदूर पोहोचवला तो जपला. खऱ्या अर्थाने शिवशंभू आंबेडकरांचा महाराष्ट्र त्यांनी या देशामध्ये उभा केला आणि आज सातत्याने सरकारमध्ये असेल, विरोधी पक्षामध्ये असेल, खासदार म्हणून त्यांनी टर्म सुरू केली आणि पुढचा प्रवास राज्यमंत्री आणि नंतर मंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, 6 वेळा मुख्यमंत्री पदाची संधी आणि त्या माध्यमातून जनसेवेचं काम, राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाचं काम दादांनी केलं. सहकारामध्ये मोठं काम उभं केलं. 11 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं काम दादाच्या नावावर तो विक्रम जमा आहे. राज्याची आर्थिक गडी बसवताना लाडकी बहीण योजना प्रभावीपणे मांडली. हे सरकार पुन्हा आणण्यामध्ये दादांचं मोठं योगदान त्या ठिकाणी लावलं. वक्तशीर असताना दादा आज अचानक वेळ कसा काय चुकून गेला आपल्यातून हे आपल्याला कळत नाही आणि ते आपण याला की वेळेचा कडा आपल्या मानवतात. कारण दादांच्या भूमिकेतून जर सांगायचं झालं तर शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही. मित्रांमध्ये वाटप झालो, शत्रूंसाठी बोललो नाही. असा अजात शत्रू असणारे आदरणीय दादा कधी टीका झाली म्हणून डगमगले नाहीत, कधी अशीच्या पायरीवर चढले म्हणून भरून गेले नाहीत. एक पाय जमिनीवर, एक पाय मातीवर आणि एक पाय सत्तेच्या खुर्चीमध्ये बसून दादांनी काम केलं. मला जवळून दादांचा अत्यंत खूप वेळ अनुभव आला. ज्यावेळी राजकारणाला रस सुद्धा कळत नव्हता त्यावेळेला स्वर्गीय नंदलाल बेनके साहेबांच्या प्रेमात आम्ही ज्यावेळी कॉलेज जीवनामध्ये पडलो त्यावेळेला दादांनी समाजात असे तिथं जायचं, मोटरसायकल जायचं, कोणातरी गाडी जायचं, दादांची सभा ऐकायची, असं ते वय होतं. आणि एका उघडवयामध्ये दादा आणि साहेबांविषयी आणि ते प्रेम निर्माण झालं. पहिलं पुस्तक आयुष्यामध्ये वाचलं यशवंतराव चव्हाण साहेबांचं, त्यांच्या जीवनावरचं, त्यांच्या पत्रव्यवहारांचा हे प्रभाव पडला की गुरुगामी विचार काय असतो, सेक्युलर विचारधारा काय असते. देशामध्ये संविधान निर्माण झालेलं, संविधानामध्ये पहिली ओळी लिहिली आहे प्रास्ताविकेमध्ये, आम्ही भारतीय लोक. तिथं कुठं असे कोणत्या धर्माचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही, भारतीय लोकांचा उल्लेख आहे. आणि ह्या विचारांची जपणूक करण्याचं काम आदरणीय दादांनी, आदरणीय साहेबांनी हयातीमध्ये केलं. आज दादांचं जाणं अत्यंत क्लिअर आहे. म्हणजे कालपासून ज्यावेळी मी घटना घडल्याच्या नंतर आकुशेठ बेनके साहेबांना ज्यावेळी ओक्सापासून आठवण पाहिलं तर माझ्या डोळ्यापुढे 2 प्रसंग उभे राहिले. ज्यावेळी आकुशेठ बेनके साहेबांचं निधन झालं त्यावेळी त्याच्या आजारपणामुळे कदाचित माझी तयारी होते की त्यांचा प्रवास हा हळूहळू आपल्या अंतर्गताकडे जातोय त्यांच्या. त्यामुळे त्यांना कधी दुःख इतकं
त्या तुम्ही झाला असेल पण दादा गेल्यामुळे त्याचा आघात त्या कुटुंबावर झाला, बेडके परिवारावर आघात झाला, पक्षाच्या पदवीधरांवर आघात झाला, तो शब्दामध्ये वर्णन करता नाही. म्हणून आदरणीय दादांना मी गेल्या 8 दिवसापूर्वी प्रत्यक्ष भेटायला गेलो. रात्री 1:30 वाजेपर्यंत बारामतीमध्ये त्यांचं मुलाखत घेण्याचं काम चाललं होतं. मला म्हणजे जरा जुन्नर मला थांबून राहा. मी थांबलो, जेवण वगैरे आम्ही करून आलो. परत 1:30 वाजता दादा खाली आले गाडी जवळ आणि मला हात करून बोलून घेतलं आणि मला म्हणाले, तू वगैरे मागायला आलाय, त्या कार्य मला दिला, पण मला खासदारकोटीशी बोलावं लागेल, हातूनशी बोलावं लागेल, पांडुरंगशी बोलावं लागेल. इतकी माया ममता त्यांची बेडके परिवारावर, पांडुरंग राव साहेबांवर त्यांची हक्काची त्या ठिकाणी मी पाहिली. आणि मला असं वाटलं सुद्धा नाही की अशी घटना आपल्या त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येईल. कारण दादा मला मंत्रालयात ज्या वेळेला आम्ही जायचो सगळे पीए सगळे ओळखीचे, आम्हाला काही आवडायचे नाही. दादांचं कधी भेटायचं, कुठं भेटा सांगायचं आणि आम्ही तिथं जाऊन दादांकडून ते काम करून घ्यायचो. त्याच्या नावानं मी पॉलिटिक्स सुरू केलं होतं. दुर्दैवाने त्याला यश मला त्या ठिकाणी आलं नाही, पण इतकं प्रचंड प्रेम मी दादावर त्या ठिकाणी केलं. आणि जीवनात एक प्रसंग सांगतो. दादाने आम्हाला नरवड्यामध्ये भेटले आणि दादा म्हणलं, दादा मी हा कामारी काम म्हणलं. अरे म्हणलं, तू ते काम पुण्याला घेऊन यायचं, तू डायरेक्ट मुंबईला येतो, कुठं भेटतो, तू कशाने आलाय? दादा म्हणलं, काय माझ्याकडे मारुती 800 गाडी आहे, त्या गाडी मी ड्रायव्हर आहे का म्हणले. नाही म्हणजे एकटाच आहे. कसं असेल म्हणा, रात्री किती वाजले? आणि मी कागद दिला, जागेवर मला फोन लावला आणि माझ्या एक ITIच्या मागणीचं काम होतं. राजेश टोपेंना फोन केला आणि सांगितलं, राजेश हे पूर्व काहीतरी ITIचं सुरू करत आहे, त्याला मदत कर, प्रस्तावाचा पंतप्रधान आलेला आहे, अडकून ठेवू नको. आणि साहेब मी तसं मुंबईला गेलो आणि सकाळी ते डेस्कला गेलो, टेबलला गेलो, तिथं मान्यतेचं पत्र तयार होतं. माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण जुजबी जे काही इमारत होती त्याच्यावरती मला मान्यता आदेश देण्याचं काम दादाने त्या निमित्ताने दिलं. म्हणजे एक तरुण काहीतरी करून भाग त्याला काहीतरी मदत करावी आणि इतकं प्रेम दादाने आयुष्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना केलं. दादा आज नाही, रात्री मला अतिशय बेटे साहेबांचा फोन आला की शोकसभा आहे, त्या ठिकाणी मला काही संपर्क झाला नव्हता, पण मला आज परिवर्तन मला पाहिजे मला शक्य नाहीये. त्या ठिकाणी एक फोन आमदार साहेबांनी करायला पाहिजे होता की किती वेळा आपण किती वाजता ठेवायला सभा आहे, हरकत नाही. त्यांनी ती लोकसभेचं आयोजन केलेलं आहे. आम्हाला काही त्याचा संपर्क झाला नाही, त्यांनी खंत व्यक्त केली. पण दादा हे असं व्यक्तिमत्व आहे होतं की त्या ठिकाणी आपल्याला पक्षाच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी पाहता आलं. आदरणीय शरददादांना सुद्धा या निमित्ताने मी धन्यवाद देतो. विश्वासाचं आयोजन तुम्ही या ठिकाणी ठीक आहे झाला नसेल संपर्क, तुम्ही तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहात, पण तुमच्या मनामध्ये भावना त्या ठिकाणी दाटून आल्या. तुम्ही सुद्धा बारामतीला भेटायला गेला, त्या ठिकाणी दर्शन घेऊन आला. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही मैत्री, हे प्रेम, हा सलोखा आपण त्या ठिकाणी सगळे ठेवतोय. या निमित्ताने जाताना बोलणार नाही, कारण अनेकांना या ठिकाणी बोलायचे, पण आदरणीय दादा आमच्या आयुष्यामध्ये कामामध्ये कायम असतील. आणि दादांचं जे कार्य आहे, दादांचा जो पक्ष आहे, दादांनी जे काही डोक्यावर काम करून ठेवलेलं आहे, त्या कामामध्ये छोटासा पाईप म्हणून खालीला वाटा उचलण्याचं काम आम्ही भविष्यकाळामध्ये नक्की करू. झाले पवार कुटुंब असेल, पवार परिवार पक्ष परिवार असेल, त्या दादांच्या प्रती तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या वतीने शोकसभा आयोजित केलेली आहे. अतिशय सुंदर करणारा प्रसंग परवा सकाळी आपल्या सगळ्यांच्या कानावर यावा, हे सगळ्यांनी व्यथित होऊन जावं. घडणाऱ्या घटना जी होती तिच्यावर कोणाचाच विश्वास बसू नये अशी घटना कानावर यावी. आणि अजितदादा सारखा नेता, जे पुणे जिल्ह्याचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर आता दिल्लीकडे सुद्धा दादांची वाटचाल चालू होती. आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा व्यक्त व्हावी. दादांनी खऱ्या अर्थाने
एक धाडसी नेता, निर्णय क्षमता असलेला नेता आणि रोख बोलणारा नेता अशी दादांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर उभी राहिली. दादांनी खऱ्या अर्थाने विकास कामाच्या बाबतीत झपाटलेला नेता. दादांची सकाळ जी चालू व्हायची, पहाटेपासून दादांचा कामाचा झपाटा चालू व्हायचा. खऱ्या अर्थाने सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, परंतु हा सूर्य मात्र दुपारीच मावळला. त्याचं दुःख मात्र आम्हा सर्वांना झालं. आज खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणारे पवार कुटुंब, शरद पवारांचा वारसा पुढे चालवलेले दादा, यापुढे मात्र पुणे जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र करेल की नाही, दादांनंतर कोण, असा प्रश्न तुम्हाला आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी उभा राहावा. आज खऱ्या अर्थाने दादांची उणीव. बरीच लोक म्हणतात की माणूस गेल्यानंतर काही नाही पुढे चालत असतं, परंतु तसं नाही. ही पोकळी मात्र कधी न भरून येणारी पोकळी आहे. दादांनी खऱ्या अर्थाने 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद दादांच्या बाबतीत रेकॉर्ड झालं. मुख्यमंत्री पदाची इच्छा दादांची अपूर्ण जरी राहिली असली तरी त्या ठिकाणी दादा कामाच्या बाबतीत मात्र कुठं मागे पडले नाही. महाराष्ट्रामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्याकडे अर्थ खाता आहे, माझ्या पुणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल. विशेष करून ग्रामीण भागावरती पवार कुटुंबाचं लक्ष हे पूर्वीपासून ग्रामीण भागावरती राहिलं. दादा म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारा दादा, मागासवर्गीयांचे प्रश्न समजणारा दादा, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा दादा. कधी कुठल्याही प्रकारे जातीयवाद मात्र दादाकडे कधीच पाहायला मिळाला नाही. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना उभाटा गट असेल, एकनाथ शिंदे साहेबांचा गट असेल, सगळेच कार्यकर्ते आणि सगळ्या देशभर, राज्यभर खरा दादांच्या जाण्याने हळाळ व्यक्त केली गेली. की जाताना सुद्धा आमच्या माय भगिनी सुद्धा ज्या वेळेस ही गोष्ट दादा गेल्याचं कळलं त्यावेळेस डोळ्यामध्ये मात्र पाणी सगळ्यांच्या तरळलं. असा नेता होणे नाही. मला वाटतं मागच्या वेळेस दादा त्या ठिकाणी येऊन गेले, पोलीस स्टेशनचं उद्घाटन करून गेले, बोरवाडी मार्गे बोरीला गेले, महादू शेठच्या घरी सुद्धा गेले, सतीश केळकरांच्या घरी गेले. खऱ्या अर्थाने दादांच्या आठवणी ज्या आहेत त्या कायम स्मरणात राहतील. दादा गेले, परंतु दादांची कामं मात्र संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर त्या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याला मात्र ही उणीव जी आहे, महाराष्ट्रात तर आहे परंतु पुणे जिल्ह्याला विशेष करून आम्हाला ही उणीव कधी न भरून निघणारी उणीव दादा गेलेली झालेली आहे. ती उणीव कधी भरू शकत नाही. दादांच्या प्रती मी आपल्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी दादांना मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. तरुणी जावे असेही काही दुनिया जाताना, तरुणी जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या शोक सभेनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. त्या निमित्ताने उपस्थित शिवनेरी किल्ले भूषण, शिवजन्मभूमीचे दमदार आणि तितकेच लोकप्रिय आमदार आदरणीय शरददादा, सर्व पक्षीय सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी, आदरणीय दादांच्या कामाने महाराष्ट्र राज्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही भरून न येण्यासारखी आहे. महाराष्ट्र राज्याने एक असा नेता हरवला आहे की जो नेता एक दमदार कर्तृत्व, भरभरून देणारं दातृत्व आणि उत्तम असं नेतृत्व महाराष्ट्र राज्याने हरवलेलं आहे. असो म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. या दादांच्या प्रती मी आमच्या डिंगोरे उदापूर गटातील तमाम जनतेच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्यातील तमाम
झाले बहु होतील बहु परंतु यास महा ही उक्ती बाळांच्या जाण्याला लागली. अनेक नेते आले होऊन गेले होते परंतु दादा हे दादा होते. किती जरी बोललं तरी कमीच आहे. अचानक ज्याला आपण म्हणतो जाणं, अचानक जाणं आणि त्यातून झालेले पोकळे मनाला फार लागून राहते. जीवनामध्ये मी 2 प्रसंग अनुभवले. पहिल्यांदा ज्या वेळेला दादा इंदिरा गांधी गेल्या त्यावेळेस जनतेचं निसर्गाचं पाहिजे की पक्षी सुद्धा थोडे शांत झाले होते, हवा शांत झाली होती. तसंच दादाच्या बाबतीत झालं. दादा गेले ही बातमी आली आणि सगळा परिसर शांत झाला, निशब्द झाला. असं हे नेतृत्व काय घ्यावं दादा बरोबर. माझं तर म्हणणं आहे की दादाकडे हे घ्यावं की जे आपल्याला जनतेने राजकीय शक्ती दिली तिचा मनमुक्त वापर सर्वसामान्यांसाठी करायचा. दिलेला शब्द हा पाळायचा म्हणजे पाळायचा. हे दादा गुण हे 2 गुण जरी घेतले तरी आयुष्यामध्ये मनुष्य फार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. मला एक प्रसंग आठवतो दादा की तुम्ही नुकतेच आमदार झाले होते 13ला आणि मला जनतेने सरपंच व्हायची संधी दिली होती आणि पुण्यामध्ये देवदत्त निकम साहेबांची त्याची भेट झाली आणि आपल्याकडे यशवंत दादांमध्ये आले होते. आपण समोर बसलो मला आधी आठवत होतं किती साधे मला तुमच्या बाबा आले. मी त्यांना स्टेजवर दाखवलं म्हणजे समोर व्यक्ती बसते ना तुमच्याकडे बोलता कोण म्हटलं बाबा यांच्यामुळे आपले सीट त्या ठिकाणी तालुक्यामध्ये लागलं असं त्यांना आणि म्हटलं त्यांना आपण म्हणजे. आणि ज्यावेळेला देवदत्त निकम साहेबांना पवार साहेब पुण्यात भेटले त्यांनी सांगितलं होते यशवंत अशा चेअरमन होते ते आता सरपंच झाले म्हणजे चांगलं झालं. त्यांना उद्या सकाळी 7:30 म्हणजे सर्किट हाऊसला बोलव पुण्याला मला भेटायला. आणि मी सगळ्या आमच्या त्यावेळेचे 9 गिरोचे सदस्यांना सांगितलं, आमच्या शेवटच्या शेट्यांना सांगितलं आणि 7:30 आम्ही पुण्याला जायच्या तयारी निघून 5-5:30 निघालो. 5 लगेच आमच्या वाळून साहेबांनी सांगितलं की वेळेचं जे किती महत्व दादांचं असतं. आम्ही गेलो बरोबर 7:30 वाजता झाला तर अजित दादा बाहेर पेपर वाचत बसले सर्किट आमच्या बाहेर. आम्ही गेलो होता इतका आनंद झाला आणि मग पहिले गेले बाबा काय तुमची मागणी आहे काय आपला प्रश्न याचा पाव होता चांगलं आपलं पाव असा प्रश्न मांडणार म्हणजे त्याला किती खर्च तुम्हाला माहिती आहे का ते काही 7.5-7 कोटीचा असतं. म्हणजे आता तुम्हाला काय आवड आहे स्त्रीला बनवा म्हणतो त्याला सांगितलं स्त्री आम्ही 15 मिनिटात 6 मिनिटात मला म्हटले पाव असं करायचे. जागेतच होत तपास नाही. इरिगेशनची जागा कलेक्टरला फोन करा सगळ्या धावपळ आणि 6 महिन्यामध्ये पाव पूर्ण करणारे हे नेतृत्व बाबा परत होणे नाही. इथं पक्षी या वेगवेगळ्या कोणालाही आणायचं आहे परंतु नशिबाने जनतेच्या राज्याच्या नशिबाने असे काही नेतृत्व आपल्याला लागतात त्यांचं निश्चितच आपण मंडळीने त्यांचे आचार विचारावर आणि निघाले तरी फार होतं. आणि दादाची 2 वेळा घरी यायचे प्रसंग झाले यशवंत दादाचे प्रसंग झाले परंतु खरोखर त्या नेतृत्वाने एवढी धुरळ घातली की त्यांच्या प्रेमातून माणसं पडायची. तुम्ही काही विषय मांडला की काहीतरी त्याचे त्याला पर्याय असायचे ते बरोबर तो प्रश्न घेऊन त्याची उत्तर त्यांनी शोधलेली असायची. असं नेतृत्व खरंच पुन्हा होणे नाही. ही बातमी आल्यावर आमचं संपूर्ण कुटुंब रडलं काय झालंय होत्याचं नव्हतं झालं. नंतर मग आपले दादा तुम्ही गेल्यानंतर बारामतीला सगळ्याच तालुक्याच्या वतीनं हा अत्यंत मोठा धक्का आहे आपल्याला राज्याला धक्का आहे. परंतु मग अशी वक्ता बोलला की आपल्या पुणे जिल्ह्याला फार मोठा धक्का आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये इतका लाडका दादा काही मागावं त्याला काहीच बाकीचं उत्तर नाही. अशा पद्धतीचं हे नेतृत्व पुन्हा होणे नाही. किती मोठं तरी केले त्यांनी माझा परिवार यशवंत सहकारी पत्र संस्था परिवार जनरल तालुका सहकारी पत्र संस्था फेडरेशन यांच्या वतीनं अत्यंत भावपूर्ण अशी सध्याची प्रार्थना करतो आणि ठिकाणी थांबतो. ओम शांती शांती शांती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके नेते परवाच्या दिवशी सकाळी 9च्या दरम्यान फोन यायला लागले आणि म्हटले तुम्हाला समजतं का
म्हटलं काय म्हणजे दादा गेले ही सोसच लोकांना. दादांचा प्रथमचा संवाद झाला 2004 साली ओतूर प्रांत सचिवालयाच्या उद्घाटनाला आले. नुकताच राजकारणामध्ये आलो आणि दादांचा तो करारीपणा, धाडसी निर्णय घेण्याची आणि लोकांचं प्रति असलेली काम करण्याची भावना मला त्यावेळेला ती भावली आणि तेव्हापासून मी दादांचा फॅन झालो. पक्ष आमचा वेगळा जरी असेल पण दादा एक वेगळं असं कर्तृत्ववान नेतृत्व होतो का त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात दादा निर्माण होणारच. आणि विशेष म्हणजे दादांचं मला भावलं म्हणजे सर्वसामान्य कोणत्या पक्षातला माणूस आहे तो त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते काम होणार असेल तर ते 0 मिनिटात त्यांना हे तुझं काम होणार आहे आणि ते करणार असं धाडसी करारे नेतृत्व आणि सर्वसामान्यांची जाण असलेले नेतृत्व हरवले. हे दुःख त्या पक्षापुरतं नाही, हे दुःख महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं आहे. आणि विशेष करून मग असे म्हटले पुणे जिल्ह्याचं फार मोठं नुकसान झाले. असं कर्तृत्ववान नेतृत्व हे पुणे जिल्ह्याकडे मिळणं आता अशक्य वाटते. परंतु परमेश्वराच्या मनात जे असतं ते आपल्या हातात नाही. आता सर्वसामान्यांचा जाणता कर्तव्यवान नेतृत्वाला आपण भोगले. आपल्या सर्वांच्या वतीनं प्रदेशच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. नेते अजितदादा यांना तालुक्यामधल्या सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या वतीनं आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचं आयोजन केलेलं आहे. दादांचं काम अनेकांना पाहून ऐकून त्या ठिकाणी परिचित आहे. प्रत्यक्ष दादांबरोबर काम करण्याचा योग मी असेल, प्रभू पवार असेल, अनिल गगरे, अतुल शेट्टी असतील, शरद सोनवणे असतील, संजय काळे, जिल्हा बँके, राजेश बाळासाहेब खेळारी, हे सगळा वैयक्तिक कामं करताना मानसिक वगैरे सगळे मंडळी दादा काय आहे ते अनुभव. 84 साली बारामतीच्या काकडे यांच्या पंतप्रधान करण्याचा जिल्हा बँकेचा उमेदवार दादाने मोठ्या प्रयत्नाने त्या ठिकाणी पराभूत केला आणि रमेशप्पा थोरात त्या ठिकाणी चेअरमन झाले. दादाची तिथे बैठक असेल. आपले नेते गणपतराव फडणवीस साहेबांना माझी योजना ओळखी करून देणार. आम्ही दादांची पहिली भेट दिली जाते. नंतरच्या काळामध्ये नेते भेंके साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेब आम्हाला जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर काम करायची संधी मिळाली. त्याच्यात काही 2-3 आठवण मी या ठिकाणी आपण सांगणार. बाळासाहेब दामटांच्या नंतर भेंके साहेब पुन्हा आमदार झाले आणि मोडकोळवाडीच्या महावितरणचं सबस्टेशन आणि गोंधळ नंबर सबस्टेशन त्याचा लोकार्पण होता आणि तो दिवस होता 3 जून म्हणजे भेंके साहेबांचा वाढदिवस. त्या दिवशी संपूर्ण दिवस अजितदादांनी कार्यक्रम दिला. भेंके साहेब निवांत आठवत होते. 9ची वेळ कार्यक्रमाची दिली उमटला. दादा स्वतः गाडी चालवत आल्या त्यांना उतरून ड्रायव्हरला बसवून मागं बसले. पुढे तो नक्कर निघाला. भेंके साहेबांचा तारा पळवून आली का नागपुरात चालता पेवर एक तास ते पुन्हा कारखान्याच्या घरी बसले. विकास कोठे साहेबांची एक निवडणूक होती सार्वत्रिक नगराध्यक्ष. संध्याकाळी 5ची सभा होती. दादांचा काय थोडं इकडे भेंके साहेबांना लागलं नव्हतं. जगन पाचड्याचा ड्रायव्हर त्याला फोन केला का शेट पुढे मी काय
मी इथं किल्ल्यावर आलो, शिवनेरी किल्ल्याची कामं पाहिलं वर काय काय कामं झाली ही सगळी वस्तुस्थितीची आपण विचार करतो. 2007 साली जिल्हा परिषदेमध्ये मला उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली. गेले 30-35 वर्ष आम्ही सगळे दिग्गज एकत्रित कधी समोरासमोर काम करतो. प्रसारण 2007 सालच्या निवडणुकीमध्ये नेत्यांना वाटत होतं की याला काहीतरी पद द्यायचं, पण काम धावतो पाहिजे सध्या. तेवढी शिवसेनेचं धनुष्यबाण चिंतच या काम नव्हतं. हे कोण करू शकतात तर हे अधिकारी करू शकतात. आपण काही कधी स्थानिक पातळीवर वाढतो, दादाला माहिती वरच्या पातळीवर कधी सामान्यासाठी एकमेकांना भेटायला सुद्धा असतात. ते अनुषंगाने मला वाटतं दादाने तिथं सगळं टाकणार असं राज्य सरकारला मान मिळाला. धनुष्यबाण हे चिन्ह मला समोर दिलं नाही. पुढच्या काळामध्ये मला उपाध्यक्ष पदाची संधी मिळताना महापालिका परिसरात दादांनी किती कामं अनेक कार्यक्रमांमध्ये जायला मिळालं. वैयक्तिक अनेक प्रकारचे मार्गदर्शन झालं. मोकळ्या वेळा दादा फिरती घ्यायची. आपले जुन्नरचे डॉक्टर सुनील शेवाळे मला एकदा म्हटले, मला काय झालं, मोठ्या गाताने जी कार्यकर्त्याची पिढी येते ते कमी होत चालली. पासून वाढत होते. ते म्हणजे आता शेतकर आणि शिवाजीदादांचे आता टोपी कोण घालायचे. एक अशोक गोरफांना सांगितलं, त्यांनी मान्य केले, तुम्ही घालता का? म्हटलं घालतो, टोपी घालायची, आपल्या बरोबर घालायची काय आवडे. मला हाऊस होते ना भाग पाडायचा, मला अजून केस वगैरे शाळेत येते. मी टोपी घातली आणि मग आता हा शिक्षक ठरवणे असतील संजयराव काळे असे यांनी साहेबांच्या घरी बरेच संजयराव टोपी काय घालतात ते ओळखू येत नाही. आधी धडा होते तेव्हा त्याला टोपी चांगली दिसली, कोणी बोलायचं टोपी घालत. असं मोकळ्या वेळामध्ये माझे शोधून त्यांनी काढतात काय हारी पडतो हे पाहिजेच का होते तिचं. दादा आम्हाला त्याचं वेगळ्या प्रकारचा आधार वाटतो. निश्चितपणे सुद्धा कामामध्ये होता. काम तर असेल तर कामाचा तुकडा पाडायचा, हे काम मागे लावायचं. आपल्या वयशी भेटलं की असं होणं अवघड. बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केला पण त्याला ऑब्जेक्शन होतं हे दिलं तर धरणाच्या जगाला तुम्हाला असा करता येत नाही. त्यांच्या 40 वर्षापासून सगळी प्रयत्नामध्ये होती. पण दादाला आम्ही जेव्हा सगळ्यांनी सांगितलं तर दादाने त्याच्यातून मार्ग काढला. असे अनेक प्रकारचे जे काय अनुभव आहे, जे आठवणे आहेत त्या आठवणीला सर्वजणांनी ते अशी भावना व्यक्त करताना सांगितलं की पहिल्या वर्षी मला 9 महिन्याचं मार्गदर्शन मिळालं. आता सभागृहात ते बरोबर काम करणार आणि त्यांच्या कृषी विज्ञान त्या ठिकाणी कार्यक्रम होता. मराठ्यातरी कार्यक्रम तुम्हाला यायला उशीर झाला. तर म्हटलं अरे काय बाबा तुझ्या घरी मी आला तू उशीर आला तर स्वागत करा, तू आदर कर मग बरं मोकळ तुम्हाला त्याच्यात काय वाटलं तर तुम्ही हात सोडून त्यांना त्या ठिकाणी अभिवादन. असं हे नेतृत्व अनेक प्रकारचे आपले सोबत बाकीचे काही गोष्टी झाल्या तर त्याच्यात मार्ग कसा काढायचा, वक्तशीरपणा कसा पाळायचा, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दादाकडनं आम्हाला मिळाल्या. 2023 सालामध्ये राष्ट्रवादी कुटुंब फक्त यातनं झालं आम्हाला सगळ्यांना. संधी कामाची काम केले दादाबरोबर साहेब जे पण साहेबांच्या कामासाठी नेतृत्वाचा आदर्श आम्ही विद्यार्थी दशेपासून घेतला. काही साहेबाबरोबर थांबून काही दादाबरोबर कामाच्या बरोबर केलं. मला वाटतं पहिली प्रतिक्रिया गणपतराव ठेवलेली जर दादाला राज्याचा मुख्यमंत्री करायचं असेल तर दादाच्या बरोबर केलं. मधल्या काळात आपल्या सगळ्यांची एकमेकांचे संवाद साधण्याचं मन चर्चेचीच होती. स्थानिक आपण शेतातली बाहेर आपण हे काम पाहिजे पण आता वर जर ते म्हणतील आपल्याला एक एक्सपिरियन्स आहे. आता अलीकडे त्याची पावलं पडत होती. मला वाटतं अशी दुर्घटना घडली नसली तर आजच्या तारखेला दादा या तारखेमध्ये असते याच परिसरात कुठली सभा असती दादाच्या पुढं काय बोलायचं ते
मराठी योजना चालू असताना पक्ष काय आला दोन्ही अशा प्रकारची कापणी या ठिकाणी सगळ्यांच्या कानावर पडली. राष्ट्रवादी कुटुंबाचं नुकसान झाल्यानंतर सगळेच कार्यकर्ते सांगतात ना की अशा प्रकारचं नेतृत्व जन्माला येत नाही. पवार कुटुंबामध्ये सुद्धा या क्षमतेचा माणूस कुठे राहिला नाही. काहीतरी पर्यायाने हे सर्वांमध्ये पुढे जायचं वाटचाल करायची या गोष्टी होती. पण दादाच्या स्वभावाला कार्यक्षमतेला करताना ते दादाच फक्त दुसरे कोणी तयार होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. तालुक्याचे पालक या दादांनी सर्वपक्षीय मिटिंग बोलावली आम्हाला प्रतिसाद दिला. आपण तालुक्याचे प्रमुख आहात. आपण शंकर आपण काय आहे बाळाला रक्षा विसर्जन संवाद आला असता तर कदाचित आपण एकमेकाच्या सुविधा आमच्यापर्यंत तुमचा फोन आला पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही. 4-2 मंडळींमध्ये तुम्ही स्वतः सगळीकडे पुढाकार घ्या. राजकारणामध्ये जेव्हा असे काही प्रसंग येतील तेव्हा तुम्हाला पुढे चालून त्या निमित्ताने या भूमिका घ्यायला किरण आपला संवाद या निमित्ताने राहिला पाहिजे. राज्याचं पाहणं नुकसान झालंय. आता भेटत नाही तर दादाची क्षमता आमच्या राष्ट्रवादीच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या कोणामध्ये नाही. काळ कसा पुढे जाईल तसं फक्त स्मरण दादाच्या त्या कामाच्या ज्या आठवले किती धर्म आपण श्रद्धांजलीमध्ये दादाच आपल्याला होऊ शकत नाही. इतक्या वेळ करून काही जण एवढ्या लवकर राहायचं आणि रात्रीची किती वेळ झाली. एक प्रसंग मी शेवटचा सांगतो. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष असताना ती बँकेची निवडणूक चाललेली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दौंड तालुक्याच्या प्रतिनिधीची अ वर्गातली अ गटातली निवड होती आणि रमेश आपला थोराती दादाजी जीवाभावाचे सहकारी राहुल कुलाने काय केलं 16 ते 18 नंतर जी आहे ती नेपाळला पाठवली आणि ती काही जे रमेश आपल्याच्या संपर्कात येते. रमेश आपल्याला निवडणूक धावतो दादाने राहुल रमेश आपल्याला केलंच पाहिजे आणि राहुल कुलांनी मला वाटतं 2 वर्गामध्ये कुठेतरी फॉर्म भरलेला होता. दादा म्हणायचे की तू ह्या 2 वर्गात फॉर्म ठेवून मागा घे. राहुल म्हणायचे की मी इथे विजय होतोय दादा विजय होतो मग तुला मी काहीतरी करीन ना उद्याच्या काळात तरी तू 3 जागा मोकळी सोड या जागेवर तू फॉर्म ठेव. गेल्या वर्षी उभारण्याच्या उभारमध्ये होते थोड्यातून पाणी आलं तर राहुल खूप खालीमान घालून त्यांना काय बोलतात दादा काय सोडून दादाने हात घालून जातात. शेवटी 2-2.5 वाजता राहुल होते त्या पगाराच्या फॉर्मवर सही केली. दादाने वर पाहिजे मला भोक लागली जेवायची काय कारण दादा जिल्हा परिषदेत येऊन बसले म्हणजे लंच टाईम झाला पण मी काही अधिकारी कर्मचारी करून जेवायला गेले सगळे त्यांच्या ठिकाणी स्टेडी होते. त्या अनुषंगाने आज ते म्हटलं काय बोलायचं असं सगळ्यांचे डबे बोलत दादा जर ते ऑपरेशन सक्सेस झाल्याशिवाय ते पूर्ण केल्याशिवाय जेवायचं सुद्धा ते म्हणजे सकाळपासून प्रमाण पाहिजे. आता तिथे म्हणजे असे अनेक अनुभव असते. तुम्ही विधान भवनामध्ये त्या ठिकाणी काही प्रसंग पाहिजे असेल काही मार्गदर्शन घेत असेल अशा काही गोष्टी आहेत. अनेकांना अनेक भावना व्यक्त करणारे काही व्यक्तिगत प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी सांगता येतील. काल मी बारामध्ये होतो रात्री अनुभव सांगून बोलतो दादांचा बोलायला परशक्ती चालवली दादांच्या बरोबरचे माझे काही फोटो आहेत 5-50 फोटो मी अत्यंत व्यक्तिगत अशा प्रकारचे क्षण पुन्हा अनुभव येणार नाही अशा प्रकारचे फोटो मी त्या ठिकाणी पाहत होतो. आता फक्त हे आठवले नाही दादांचे विचार मी बाबा सगळ्यांना पुढे जाऊया अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. सगळ्यांना बोलता येणार नाही परंतु अनेक सहकार्य सगळ्यांच्या प्रतिनिधी दादांना पुढचा प्रवास सुखकर व्हावा. दादांच्या जे काही आणखी जे गुण आहे त्याचा थोडा कोणतरी आपल्या सगळ्या पक्षांमध्ये सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्त्यांना घेता आला तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. दादांना भावपूर्वक श्रद्धांजली समर्पित करतो. सन्माननीय जुन्नर तालुक्यातील सर्व सन्माननीय त्याचप्रमाणे आज आपण सर्वजण सर्व पक्षीय दादांना भाऊ
पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. दादाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर झाले बहु होतील बहु, परंतु या सम हाच. दादा म्हणजे खंबीर नेतृत्व, कामाचा ओळख. त्यांचं वय 66 वर्ष 6 महिने होतं, परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही की एवढं त्यांचं वय असेल. कामाचा ओळख खूप होता, खंबीर नेतृत्व होतं. कोणतंही काम करताना प्रशासनावर अगदी खंबीर अशी पकड होती. कोणती मीटिंग असली, कारण आम्ही 2-3 मीटिंगला त्यांच्या होतो. केंद्र प्रमुख असताना मीटिंगला गेला असताना त्या ठिकाणी पाहिलं की कोणताही अधिकारी असो दादांना घाबरायचे आणि कामही करायचे. दादाने सांगितलेलं काम निश्चित होणार आणि दादांनी शब्द दिला तो पार पाडणार. खरं म्हणजे ह्या पवार कुटुंबियांचं आम्हा शिक्षकांवर खूप कर आहे, कारण आमचे पगार त्याचप्रमाणे पगारवाढ ही शरद पवारांच्या काळात झालेली होती आणि केंद्राप्रमाणे केंद्रात कोणतेही महागाई भत्ता किंवा अन्य काही वाढलं तर ते आमच्यापर्यंत यायचं. असं हे खंबीर नेतृत्व याला खरं वाटत नव्हतं, परंतु आपल्याला सोडून दादा गेले. सर्व कोणत्याही पक्षाचा माणूस असतो दे, तो रडला. सर्वसामान्यांचा खरा आधारस्तंभ जो होता तो गेला आणि असं नेतृत्व पुन्हा होईलच असं वाटत नाही, कारण एवढा कामाचा ओळख दादांचा होता. मी ज्येष्ठ नागरिक संघ होतो आणि त्याचप्रमाणे सेवानिवृत्त संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो. तर त्या सेवानिवृत्त संघटनेमार्फत दादांना आळेफाटा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं खरं तर दुर्दैवी निधन झाल्याबद्दल, खरं तर दादांचं नेतृत्व म्हणलं तर कडक स्वभावाचे, शिस्त लावणारे. खरं तर शरद दादा, आम्ही आता प्रचार करता बंद केला होता, पण ज्या महिलांना भेटलो, वयस्कर महिलांना, खरं तर अक्षरशः रडत होत्या महिला. म्हणजे दादा हे दूर होते पण मनामध्ये होते. आम्ही महिलांना समजून सांगत होतो, पण महिलांकडून आम्हाला असा आवाज येत होता की आज आपला नेता गेलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रावर ही शोककळा पसरली आहे, आपलं महाराष्ट्र पोकळ झालेला आहे. पण आधीच काही न बोलता मी माझ्या सर्व 12 तांबे गटातील सर्व मतदार बंधूंच्या वतीनं, बंधू आणि भगिनींच्या वतीनं, माझ्यासोबत आलेल्या पंचायत समितीच्या सदस्या कमलताई शळकंदे, निलमताई घोलक वायर, सर्वांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते. ओम शांती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कैलासवासी आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या निमित्तानं त्यांना आपल्या तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलेले उपस्थित आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा आणि तालुक्यातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, दादांच्या बाबतीत सर्व वक्त्यांनी यथोचित माहिती सांगितलेली आहे. दादांचा एक गुण स्पष्ट होता आणि तो म्हणजे वेळेला, टायमिंगला अतिशय महत्व देणार. किती सकाळची वेळ असो, संध्याकाळची वेळ असो, आर्थिक नेत्यांनी अगदी अनुभव सांगितलेले आहे की काही वेळेला असे प्रसंग आले का नेत्यांच्या अगोदर दादा तिथे उपस्थित असतात. आणि दादांचा दुसरा एक महत्वाचा गुण असा होता की ते काम होणार असं ते करीत, परंतु जर ते काम होणार नसले तर ते स्पष्टपणे सांगत की हे काम होणार नाही. आजकालच्या नेत्यांमध्ये सुद्धा अशाच गुणांची आवश्यकता आहे. असं वक्ते भरपूर आहेत. मी माझ्या
पेठेकर परिवाराच्या वतीनं पिंपरी चिंचवड ग्रामस्थ सर्व भगिनींच्या वतीनं आजच्या या लोकसभेच्या निमित्ताने सर्वपक्षीय पदाधिकारी खरं तर मी जास्त बोलणार नाही, परंतु निवडणुकीला ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला आलेले अनुभव अतिशय काहीतरी सांगून जातात. विकास कामांच्या बाबतीत, पुणे जिल्ह्याच्या बाबतीत होता तो बाप माणूस होता. कोणती कामं आणायची म्हटलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांना एकत्र घेऊन निपक्षपातीपणे सर्वांना कामं देऊन खऱ्या अर्थाने आम्हाला उभारी देण्याचं काम दादांनी केलं. आपल्याला या पश्चिम महाराष्ट्राला अतिशय निधी कसा जास्त येईल हे दादांनी पाहिलं. खऱ्या अर्थाने कोकणी कधीही भरून येणार नाही. आपल्याला निधीची आता खरोखर कमतरता यापुढे भासणार आहे. नवे नवे आता या जाण्यामुळं महाराष्ट्राला नवे भारतामध्ये यामुळे व्यक्त होत आहे. ही खंत आपल्याला कायम राहणार आहे. मी माझ्या आमले कुटुंबियाच्या वतीने पश्चिम पट्ट्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. सरकार दादांच्या शोकसभेसाठी जिल्हा तालुक्यातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार. तर 2 दिवसांपूर्वी दादांचा आनंद एका दशकामध्ये असतानाच एक बातमी आली की दादांच्या विमानाचा अपघात झाला, 5 जणांचा मृत्यू झाला आणि दादा जखमी आहेत. पण त्यावेळेस वाटतं दादांना कुठेतरी थोडं खर्च असेल, काय होणार नाही. पण त्यानंतर पुन्हा बातमी आली की दादांचं अपघाती निधन. ते मन मानायला तयारच नव्हतं. असं वाटत होतं कुठेतरी कदाचित खोटी बातमी असेल, फेक न्यूज असू शकते. त्यावेळेस अक्षरशः हातपाय लटपटायला लागले होते, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी दादांसोबत काम केलेलं आहे, दादांचा अनुभव मला आहे, दादांनी देखील मला संधी दिली. शेवटचा जिल्हा परिषदेची मुलाखत देखील दादांनी माझी घेतलेली आहे. 10-15 मिनिटांचा दादांनी माझ्यासाठी वेळ दिला होता आणि अगदी हसत खेळत दादांनी मी मुलाखत घेतलेली. माझ्या आयुष्यभर कायम स्मरणात राहील. दादांनी अनेक प्रश्न मला विकास कामांबद्दल केले होते, मतदारसंघाबद्दल बरेच विचारणा केली होती. अगदी छान छान उत्तर दादांनी देखील ती हसत खेळत ऐकत ती मुलाखत इतकी छान पार पडली की मी खरंच आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि ती मुलाखत झाल्यानंतर दादा देखील म्हणाले, मला अनेक ठिकाणी तरुणांना संधी द्यायची, पण कधी कधी काही राजकीय समीकरण जुळत नाही किंवा काही घटना घडतात, त्यामुळे ती संधी मला कदाचित राष्ट्रवादी पक्षाकडे मिळाली नाही, पण शरदांच्या माध्यमातून ती मिळाली. पण मी निश्चित या ठिकाणी बोलेन, माझा विजय ज्यावेळेस नक्की होईल तीच श्रद्धांजली अजितदादांसाठी असेल. कारण दादांसारखा काम करणारा नेता म्हणूनच दादांची ओळख आहे आणि ती कायम राहील. बोलतात ना, मरावे परी किती रुपये उरावे, तशीच काहीतरी परिस्थिती आता आपण 2 दिवसांपासून सर्व महाराष्ट्रात पाहतोय. प्रत्येक जणाला वाटते आपल्या घरातच कोणीतरी गेले. 2-3 दिवस झाले अजूनही सुद्धा पडण्याची भावना मनात आहे. 2 दिवस प्रचार प्रत्येकाने थांबवलाय, कुणाची अजूनही थांबव होत नाही. आपण प्रचारासाठी खाली उतरलं पाहिजे, सर्वांनी झेंडे खाली उतरवले. ठीक आहे, दादांसारख्या नेता खरंच पुन्हा होणे नाही. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना केली, होणार नाही दादांसारखा नेता, पण एखादा माणूस नक्की पाठवा जो महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची काळजी घेईल. एवढं बोलून मी भाषण संपवते आणि दादांना सर्व उपस्थित महिलांच्या वतीने आणि वसंत दिवाळी गटाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. रामकृष्ण तेथे कर्माची जोडली नुसती विवेकवादी नाही तर कर्तृत्वाची प्रचिती करता या जनतेच्या माध्यमातून आली. स्वर्गीय म्हणण्याची हिंमत होत नाही. दादा तालुक्यात निश्चित सभा घेतील, घड्याळाचा प्रचार करतील आणि आपण घाबरून जाऊ अशा प्रकारची भीती दादांची दहशत नव्हती, तर आदरयुक्त भीती दादांची होती. दादांनी खूप शिस्त प्रकारे तालुक्याला, या जिल्ह्याला, या महाराष्ट्राला लावली.
खूप आदर्श नेतृत्व अतिशय स्वच्छतेच्या बाबतीत खूप दादा आग्रही असायचे. ते ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे म्हणून त्या स्थानिक पातळीवरच्या संस्था चालक असतील ते सगळी स्वच्छता करायची. रस्ता स्वच्छ असला पाहिजे, रस्ता चांगला झाला पाहिजे, मी एवढा निधी टाकतो त्या रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. आम्ही विरोधीच होतो, त्याबद्दल गुणच नाही, पण विरोधी जरी असलं तरी काम करण्याची पद्धत त्याची अतिशय महत्वाची होती. सरकार स्थापन होताना सर्व काही कामं आहेत. मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे, सरकार स्थापन करा. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले उपमुख्यमंत्री, आता झाले त्याचं कारण आहे असं होतं की कुठून तरी निधी आला पाहिजे. केंद्र सरकारमध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि आपल्याला निधी उपलब्ध झाला पाहिजे. मोठी मोठी कामं असतात आणि मोठ्या कामांना मोठा प्रमाणे जेव्हा असतं, माझ्या पुणे जिल्ह्याला आज निधी मिळाला पाहिजे, माझ्या महाराष्ट्राला हा निधी मिळाला पाहिजे म्हणून उपमुख्यमंत्री व्हायला तयार झाले. आपल्या सर्वांची इच्छा होती की दादाजी मुख्यमंत्री व्हावं आणि त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचं महाराष्ट्राचं नेतृत्व देशभर करावं अशी अपेक्षा करत त्यावेळेला विरोधकांची सुद्धा होती. अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, परंतु अजितदादांनी सन्मानाने शिंदे साहेबांच्या अगोदर सांगितलं तर मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार आहे. आणि नंतर दोन उपमुख्यमंत्री पद तयार झाली. शिंदे साहेब आणि अजितदादा दोघेही उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु त्याच्यात वेगळा अर्थ होता की बाबा मला जास्तीत जास्त निधी मिळावा. लोकप्रतिनिधी कशासाठी व्हायचं असतं तर ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला समजत होतं किती कष्ट खाव्या लागतात लोकप्रतिनिधीला. याचं जिवंत उदाहरण आपण सगळे लोकप्रतिनिधी आहात. एखाद्या गावचा सरपंच साधा डायरेक्टर झाला, त्यांच्याकडून अपेक्षा असतात की आपल्याला सगळ्या ठिकाणी यावं जावं, आपल्या सगळ्या सुखदुःखात सहभागी व्हावा. आणि असा हा नेता महाराष्ट्राच्या सुखदुःखात सहभागी होताना किती कष्टात, किती वाजता झोपत असेल, किती वाजता उठत असेल, शिस्त पाळायची, वेळ पाळायची, साधं काम नाही. तुम्ही तुमच्याजवळ बघा, जरा डोळ्यावर पांघरून घेऊन विचार करा की हा माणूस सकाळी 6ला उठायचा, त्या दिवशी ते 6ला उठले, 35 मिनिटांचा फक्त प्रवास होता, सुखरूप प्रवास झाला. विमानात बसले, सुखरूपपणे बारामतीच्या विमानतळापर्यंत आले. हे तिच्या मनात नव्हतं, हा भाग वेगळा. परंतु दादा उतरल्यावर अनेक उमेदवारांच्या मनात होते की दादा आपल्याला निश्चित पुढे आणखी घेऊन. दादांच्या सभा होती, आपल्या सगळ्यांची भावना होती दादा येतील, आपल्याला बघायला मिळतील. आम्ही विरोधक दादांना बघायला जात होतो. मी जिल्हा परिषदेमध्ये 25 वर्षापूर्वी पडवळ पवार आपल्या तुमच्याबरोबर मी काम केलं आणि अशा वेळेला दादांचा अनुभव अनेक वेळा आला. शिस्तीचा, अतिशय शिस्तीचा विशिष्ट होते, परंतु तरी सुद्धा त्यांचं ऐकण्यामध्ये आपल्याला हिंमत होती. पवार कुटुंबियांचं ऐकण्यामध्ये हिंमत होती. खूप चांगली कामं, खूप चांगलं काम करत अजितदादांनी केले. मनापासून श्रद्धांजली वाहण्याचं काम करत आपण सर्व पक्षी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शोकसभेसाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, सर्व मला माता भगिनी आणि ज्यांनी ही शोकसभा आयोजित केली या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो. खरं तर श्री क्षेत्र ओझरच्या विकासासाठी ज्यांनी भरपूर असा निधी दिला, ओझरचे खरं तर शिल्पकार आणि माझे आणि अजितदादांचे खरं तर मला तर मैत्रीची आवड असल्यामुळं दादांबरोबर मी 10 ते 15 वर्ष दादांबरोबर जवळचा माझा संबंध आला. अनेक विकासासाठी दादांनी ओझरला मदत केली. दादांची एक आठवण सांगतो. कोविडचा काळ सुरू होता आणि त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते. देवस्थानतर्फे दादा खूप आपण एक कार्डिक ॲम्ब्युलन्स केली होती आणि त्याचं उद्घाटन करायचं होतं. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण CM साहेबांच्या म्हणजे उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते त्या गाडीचं उद्घाटन करू.
15 दिवस सीएम साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा फॉलोअप घेत होतो. तिकडनं काय उत्तर येत नव्हतं. असाच रागाने अजितदादांना फोन केला आणि खरं तर दुसऱ्याच रेंजमध्ये अजितदादांनी फोन उचलला आणि दादांना म्हटलं, दादा ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन करायचं. दादा म्हटले, मी गांधी जयंतीला पुण्यात येणार आहे. नाही म्हटलं, दादा गाडीचं उद्घाटन उद्याच करायचं. ते म्हटले, मुंबईला 7 वाजता मी गाडीचं उद्घाटन करेन. आणि खरं तर आम्ही 4:30 वाजता साहेब मुंबईला गेलो. दादा बरोबर 7 वाजता आले आणि त्या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन केलं. खरं तर वेगळ्या पक्षात असताना सुद्धा माझ्यावर फार प्रेम होतं. आदरणीय पांडुरंग पवार साहेबांनी पाहिलं, ज्यावेळेस ओझरला आले, निघाले नामदार वल्लभ शेट्टी यांच्या अंत्यविधीसाठी, तर गाडीत बसताना म्हटले, तुम्हाला म्हटले, पांडुरंग तू आणि गणेश गाडीत बस. म्हणजे विरोधी पक्षात असताना सुद्धा इतका मायाचा हात खरं तर प्रत्येक कार्यकर्त्यावर होता. मी ओझर गावच्या वतीनं श्री विठ्ठल गणपती देवस्थान ट्रस्ट, भाजप परिवार आणि खरं तर माझ्या समोर आलेले विनोद भाऊ असेल, संतोष भाऊ असेल, कुणाल भाऊ असेल, वकील भाऊ असेल, यश असेल, सर्वच बंटी भाऊ असेल, आपल्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जाता जाता खरं तर शरद पवार साहेब यांचा पुतण्या होणं हे झालं भाग्य, परंतु अजितदादा पवार स्वतंत्र अस्तित्व तयार करून जाणं झालं कर्तृत्व ग्रामीण जपणारा हा नेता आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा आदरांजली वाटते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरदादा सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतागण, नेते मंडळी, ग्रामस्थ वगैरे, वास्तविक पाहता हे वेळ असं वाटलं नव्हतं. दादांना मी काही फारसं जवळ पाहिले, 1-2 वेळा संपर्क झाले, परंतु त्याच्या कामाची पद्धत ही प्रत्येकाला भावत होती. 1-2च फक्त आठवणी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगणार. त्यावेळेला जिल्हा नियोजन समिती 13 साली गठीत जिल्हा परिषद सदस्यांमधून गठीत करायचं असा निर्णय शासनात झाला. त्यासाठी मतदान करण्याची वेळ निवडणूक होती. त्यावेळेला उमेश भाऊ चांदपुडे हे शिवसेनेत पुणे जिल्ह्याचे प्रमुख होते. आदरणीय शरदादा सोनवणे हे उपजिल्हा प्रमुख होते. आणि महिना त्यांना जिल्हा नियोजन समिती मिळाली याकरता आम्ही प्रयत्न करत होतो. आपल्याला माहिती आहे त्यावेळेला माझा कोटा काही तेवढा भरत नव्हता. आणि उमेश भाऊ चांदपुडेंनी बरेचसे प्रयत्न दादाकडे केले, शरदादाने प्रयत्न केले आणि तो मताचा कोटा त्यांना दादांनी करून दिले. पण आमचा विश्वास बसत नव्हता विषय. म्हणून मी उमेश भाऊंना म्हटलं, उमेश भाऊ तुम्ही कुठल्या परिस्थितीत दादांना फोन लावा आणि काय परिस्थिती विचार. उमेश भाऊंनी फोन लावला. फोन लावल्यानंतर त्यांनी दादांनी स्पष्टपणे सांगितलं की उमेश काळजी करू नको, जी काही पहिल्या त्याची 22 मतं लागतात किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची मते डोके कंपनी त्यांनी काम केलेलं आहे त्याची खात्री व्हावी आणि तो शब्द त्यांनी पूर्णपणे पाळला तर वेगळं करू शकतो. दुसरी आठवण मी परवा पिंपरी चिंचवड या ठिकाणी आमच्या गावचे तुषार सहारे यांच्या उमेदवारी तिकीट होतो आणि मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 1:30 वाजता भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या घरी मी चर्चा करण्यासाठी गप्पा गेलो आणि त्यावेळेला त्याची सून भारतीय जनता पार्टीतून उघडू, परंतु रात्री 1:30 वाजता दादांचा फोन त्या नेत्याला आणि सांगितलं की कुठल्या प्रतिबंध तुषारला मतदान झालं पाहिजे. असं प्रत्येक कार्यकर्त्यांनी नाते ठेवला. दादा सगळ्यांचं पाठिंबा दादा गेलं असं पूर्ण वाटत नाही. वास्तविक मगाशी बाबू शेट्टी सांगितली की एखाद्या मोठ्या नाटक केल्यानंतर जी कोकळी जाणवते ती कोकळी 3-4 वर्ष आपल्या सर्वांना जातो. त्याच्याला मन लागत नाही, निवडणुकीचा उत्साह वाटत नाही आणि दादा गेल्याचं प्रत्येक घरातला माणूस गेल्याचं प्रत्येकाला आपल्याला जाणवलं. अशा दादांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण करतो. ओम शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.